नमस्कार. घाणेरडं केलेलं कोकण भाग 5.5 मध्ये आपण बघू शकतो की आपण हा विषय सर्व नागरिकांनी लावून धरल्यानंतर त्यातली स्वच्छता मोहीम ही सुरू झालेली आहे. आणि मोहीम सुरू झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळतो. नागरिकांनी अर्ज व्यवहार केले, पत्रव्यवहार केले, त्याच्यानंतर पाठपुरावा केल्यानंतर संबंधित अधिकारी येऊन व्हिजिट करायला लागले. आणि आता रायगड जिल्ह्यातील मग परिषद असू देत, BDO साहेब असू देत किंवा ग्रुप ग्रामपंचायत कासूच्या माध्यमातून हा सर्व कचऱ्याची आता गटारांची साफसफाई स्वच्छता मोहीम ही ॲक्च्युली सुरू झाली. आता बघू शकतो की किती हा विविध प्रकारचा कचरा ह्याच्यामधून हा बाहेर काढला जातो आहे. पण हे करत असताना ग्रामपंचायतचे आम्ही आभारी आहोत की तुम्ही माणसं पाठवलीत, काम करायला लागल्यात. परंतु आम्हाला हे देखील सांगायचं आहे संबंधित नागरिकांना की ही जी काम करणारी आहेत मंडळी ही देखील तर माणसंच आहेत. मग यांचा देखील आपण विचार केला पाहिजे, कारण की यांना देखील आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. मग ह्याच्यासाठी काय करावं की जो कचरा आहे तो कचरा गटरमध्ये न टाकता तो कचरा कुठे टाकायला पाहिजे, घंटागाडीमध्ये किंवा कचरा कुंडीमध्ये. ह्या सर्व गोष्टींची आपण उपाययोजना केली तरच गोष्टी शक्य आहेत. त्याचसोबत मला नागरिक म्हणून कोकणातील नागरिकांना हे सांगायचं की तुम्ही हे विषय आपण लावून धरलेत तर विषय सुटतात. ह्याचं जिवंत उदाहरण तुम्ही बघू शकताय. आता काका किती 72 तास झाले ना, 72 तासामध्ये तातडीने ते इथं आले काम करायला. आता ही साफसफाई मोहीम सुरू आहे. परंतु याच्याही पलीकडे जाऊन मला हे सांगायचं आहे, बऱ्याच जणांना वाटतं की बाबा नाही मग आता ही तात्पुरती साफसफाई होईल काय, ही होईल काय. तर ह्याच्यासाठी आपण जागरूक नागरिक म्हणून काम करणं आहे. व्हिडिओ करत असताना मला हे देखील सांगायचं आहे की कोणत्याही प्रकारचे जे आपल्या व्हिडिओ आहेत ते मला लाईक नाही केलं तर चालेल, कमेंट नाही केलं तरी चालेल, फॉलो नाही केलं तरी चालेल, परंतु व्हिडिओ हे संबंधितांपर्यंत शेअर केल्यानंतर त्याचा किती प्रभाव पडू शकतो. सोशल मीडियाचा योग्य वापर जर करायला आपण शिकलो तर कामं होतात. आणि त्याचं हे जिवंत उदाहरण तुम्ही आता बघू शकतोय. म्हणजे हेच काम करा आपल्यासाठी, बाकी कुठलीही अपेक्षा नाही आहे. नागरिक म्हणून फॉलोअप केल्यानंतर कामं होत आहेत. हे किती आता बघा तुम्ही.